औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं। सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती। फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टी तालुक्यातील तरुणाची हत्या केल्याचा आरोप। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच। अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं, दमानी यांची टीका। नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं, हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा प्रयत्न। खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांचा आरोप। सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन। अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली। सतीश भोसलेवर कारवाई होणार, धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी। भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी। अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज। जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। अजित पवार आणि सुनील तटकरेंमधील चर्चेनंतर उद्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सोन मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। खतगावकर हे भाजप नेते अशोक चव्हाणांचे मेहुणे आहेत।